लहानपणापासून तो निडर, कुठल्याच गोष्टीला न घाबरणारा, भूताखेतांवर विश्वास नसणारा. त्याच्या मित्रांबरोबर त्याने पैज लावली. अमावस्येच्या रात्री फक्त 12 ते 1 एवढा 1 तास स्मशानात काढायचा. 1000 रुपये काही छोटी रक्कम नव्हती. ठरल्याप्रमाणे त्याला 12 वाजता त्याच्या मित्रांनी स्मशानाजवळ सोडले आणि ते मागच्या मागे पसार झाले. तो शांतपणे आत आला. सगळीकडे एक नजर टाकली. 1-2 कुत्री त्याला बघताच भुंकत पुढे आली. त्याने दगड उचलताच पळून गेली. त्याने शांतपणे स्मशानात एक चक्कर टाकली. 2 चितांची राख पडली होती. थोडाफार धूर निघत होता. बाकी कुठेच कोणी नव्हते. त्यातल्या त्यात एक बरा असलेला पाक रुमालाने साफसूफ करून तो त्यावर बसला. एक सिगरेट काढून पेटवली. मित्रांना व्हिडिओ कॉल लावला आणि स्मशानातील दृश्य दाखवली. घड्याळात पाहिले तर 12:20 झाली होती. अजून अर्धा तास तरी काढायचा होता. थोड्या वेळ इकडे तिकडे पाहून त्याने वेळ काढला. मोबाईल पाहिला. शांत वातावरण, थंड हवा या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन त्याला झोप येऊ लागली. त्याने जागण्याचा प्रयत्न केला, पण झोप अनावर होऊ लागली. अखेर त्याने त्या पाकावर अंग टाकले. 1 वाजता मित्र घ्यायला येणारच होते. त्यांनी कॉल केला असता. त्याला जाग आली तर अनेक अनोळखी स्त्री पुरुष त्याच्या आजूबाजूला उभे होते. तो घाईघाईने उठला. आजूबाजूला नजर टाकली तर जागाही वेगळी वाटली. तो त्यांना उद्देशून म्हणाला, "कोण तुम्ही आणि मी इथे कुठे आलो?" एक म्हातारा पुढे येत म्हणाला, "कशाला आला बाबा इथे? आम्ही सर्वच आमचे आत्मे मुक्त होण्याची वाट पाहत आहोत. त्यात अजून तुझी भर पडली." लॉकडाऊन उठवल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शहरातून माल आणायला येण्याचा त्याला चांगलाच पश्चाताप झाला. प्रत्येक दुकानावर भयंकर गर्दी. त्याचे शहरापासून 40 किलोमीटरवर खेडे. तिथे किराणाचे दुकान. माल घेऊन निघायलाच त्याला रात्र झाली. जेमतेम मोटारसायकलवर सामान बांधून तो निघणार तर गाडी चालू होईना. बऱ्याच प्रयत्नांनंतर गाडी चालू झाली. तो शहर सोडून गावाकडच्या रस्त्याला लागला. तोपर्यंत बरीच रात्र झाली होती. त्याने वेळ वाचवण्यासाठी लांबचा रस्ता सोडून एक शॉर्टकट रस्ता पकडला. तो रस्ता खराब होता. रस्ता निर्मनुष्य होता. त्याने गाडीचा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला, पण रस्त्यामुळे गाडी स्पीड पकडेना. कसा तरी खाच कळग्यातून तो गाडी चालवत होता. अंधार खूप होता. आज नेमकी अमावस्या. तो भित्रा नव्हता, पण वातावरण मात्र भीतीदायक होते. अचानक पाठीमागून कोणीतरी नजर रोखून पाहत असल्याचा त्याला भास झाला. त्याने गाडी थांबवून मागे पाहिले. कोणीच नव्हते. दूरवर फक्त एक लाल टिपका दिसला. भास समजून त्याने गाडी पुन्हा सुरू केली. थोड्या वेळाने पुन्हा त्याला तीच जाणीव झाली. त्याने मागे वळून बघितले. त्याच्या मागे काही अंतरावर 2 लाल टिपके दिसले. त्याने निरखून पाहिले. 2 निखाऱ्यासारखे लाल गुंड डोळे त्याच्याकडे एकटक पाहत होते. त्याची पाचावर धारण बसली. बापरे, एखादे वन्य श्वापद तर नाही? रस्त्यातील खड्ड्यांची पर्वा न करता त्याने गाडी सुसाट टाकली. 10 मिनिटे गाडी चालवल्यावर त्याने पुन्हा मागे वळून पाहिले. ते डोळे तशाच नजरेने त्याच्याकडे पाहत होते. उलट ते जवळ आले होते. हे काहीतरी वेगळे होते. वन्यजीव असा कितका वेळ पाठलाग करत नाही. तो घामाने चिंब भिजला. नेहमीचा रस्ता सोडून हा रस्ता उगाच पकडला असे त्याला वाटले. त्याने पुन्हा गाडी दाबायची. रस्त्यात कुठेतरी वस्ती लागली तर तिथे थांबावे असाही त्याने विचार केला आणि त्याची इच्छा पूर्ण झाली. दुरूनच एका खेड्यातील काही झोपड्या त्याला दिसल्या. त्याचा जीवात जीव आला, पण जवळ जाताच त्याची निराशा झाली. सर्व झोपड्यांची दारे बंद होती. 1-2 कुत्रे त्याच्यावर भुंकले, पण त्याला बरेच वाटले. तेवढीच चाहूल. कुठे थांबावे त्याला कळेना. तो पुढे पुढे जात राहिला.
अखेर गाव संपल्यानंतर थोड्या अंतरावर त्याला एक झोपडी दिसली. तिचे दार उघडे होते. बाहेर खाटेवर एक म्हातारा बिडी फुंकत बसला होता. त्याने मागे वळून पाहिले. मागे ते डोळे नव्हते. हुश, त्याने निश्वास टाकला. काहीच विचार न करता त्याने गाडी थेट म्हाताराजवळ उभी केली. म्हाताराला चाहूल लागली नाही. बाबा, त्याने हाक मारली. कोण? थोडे पाणी मिळेल प्यायला? आणतो, असे म्हणत म्हातारा उठला. बिडी पायाखाली भिजवली व आत पाणी आणायला गेला. याने त्या खाटेवरच बसकन बांधली आणि श्वास नियंत्रित करू लागला. म्हाताराने एक लोटावरून पाणी आणून त्याच्या हातात ठेवले. तो घटाघटा पाणी प्यायला आणि रिकामा लोटा त्याच्या हातात दिला. एकदम त्याने चमकून म्हाताऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. म्हाताऱ्याचे डोळे एकटक त्याच्याकडे पाहत होते आणि ते तसेच होते, निखाऱ्यासारखे लाल बुंद. तो एकटाच राहायचा बंगल्यावर, वन विभागाच्या. तिथलीच एक विधवाबाई त्याच्याकडे काम करायची. भांडे घासण्यापासून सुरुवात झाली, नंतर सर्वच कामे करू लागली. बाई उफाड्याची. दोघांमध्ये शारीरिक संबंध केव्हा सुरू झाले दोघांनाही कळले नाही. गरज दोघांनाही होती. काही महिने छान गेले, पण नंतर ती त्याच्यावर हक्क दाखवू लागली. त्याला हे मंजूर नव्हते. तिचा आग्रह वाढतच गेला. लग्नाची बायको नको, पण निदान ठेवलेली बाई म्हणून तरी ठेव, अशी तिची मागणी होती. याला कोणतेच बंधन नको होते. पैसा जास्त पाहिजे तर घे, पण व्यवहार म्हणूनच संबंध पाळ, असे याचे म्हणणे होते. अखेर प्रकरण वाढले. याने तिला कामावरून तडकाफडकी काढून टाकले. शेवटचे जबरदस्त भांडण करून ती तडातड निघून गेली. त्याच दिवशी तिने आत्महत्या केल्याचे याला समजले. थोडेसे वाईट वाटले, पण बरेच झाले. सुंठी वाचून खोकला गेला. त्या रात्री तो शांतपणे झोपला. कसल्या तरी आवाजाने त्याला जाग आली. खर खर असा आवाज ऐकून तो उठला. लाईट गेलेले होते. तो बाहेर आला. आवाजाच्या दिशेने पुढे पुढे जात होता. न्हाणीघराच्या पुढे ओपन टू स्काय मोकळी जागा होती. तिथे कोणीतरी भांडे घासत होती. ती तीच होती. भीतीने तो थिजला. तिने मागे वळून पाहिले. त्याला पाहताच ती सवयीने हसली. त्या चंद्रप्रकाशातही तिच्या वरच्या ओठाच्या खाली दोन बाजूंचे पुढे आलेले वाढलेले सुळे चमकले.